भरपूर जवळ विमानं इथे पाहायला मिळतात. हे बघा असा विमान टेक ऑफ करतो. मित्रांनो पोलीस आले हकलवायला. हे असे विमानं लँड होतात. असं झोपडपट्टी इलाका आहे. जरीमरी हिल आहे या एरियाचं नाव. भरपूर जवळून विमान जातो, तुम्ही पाहू शकता. आता जाईल वरून बघा. एवढी गर्दी होते विमान बघण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे कुर्ल्यामध्ये आणि इथे आहे विमानतळ. इथे खूप जवळून विमानं जातात, आपल्या डोक्यावरून विमानं जातात मित्रांनो. ते सर्व काय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तेव्हा इथेच विमानतळ आहे आणि इथूनच विमानं पूर्ण उडतात. कुर्ल्यामध्ये आहे जरीमारी हिल. कुर्ला स्टेशनपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. रिक्षावाले 30 रुपये घेतात इथे येण्यासाठी. तर चला आता त्या नाट हॉटेल म्हणून आहे, तिथून आपण आतमध्ये गल्लीत जाऊयात. हे बघा अशा गल्लीतून यावं लागतं मित्रांनो. असं झोपडपट्टी इलाका आहे, हे पाहू शकता. आणि इथून सगळे विमानं उडतात. पूर्ण एअरपोर्ट दिसतो मित्रांनो इथून. हे असे मेंढी वगैरे आहेत. हो भाईसाहेब मित्रांनो, हे पाहू शकता. पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तिथून दिसतो. फ्लाईट आहेत. हा एक प्रकारे मित्रांनो पॉईंटच बनला आहे. हे बघा, हा बघा मित्रांनो किती जवळ आहे विमान. इंडिगोची फ्लाईट आहे. इथून पूर्णपणे एअरपोर्ट दिसतोय. आला बघा विमान आला. हो व्हायचा वेबा असे विमानं लँडिंग होत आहेत इथून. एक लँडिंग होतो तर एक टेक ऑफ होतो. हे पाहू शकता. टेक ऑफ आता होणार. चालला टेक ऑफ व्हायला. लगेच दुसरा इथे आला आहे इंडिगोचा. बघा चालला चालला. बघा आलाय आता. एवढ्या जवळून मित्रांनो विमान बघायचं स्वप्न सगळ्यांचंच असतं. खूप स्पीडली जातो मित्रांनो. व्हिडिओमध्ये फ्लो दिसतोय. आता हा टेक ऑफ होणार विमान. बघा धावपट्टीवर गेला. उडला. बघा असं उडतो विमान मित्रांनो. असं टेक ऑफ केलं जातं. आला पुन्हा एकदा लँडिंग होतोय. देखा उधर जात क्या उधर देखा उधर आसमान हाई देखा उधर. जरा सर्व एअर इंडिया आणि इंडिगोचे इथे विमानं आहेत. ते पाहू शकता. एक टेक ऑफ होतो तर एक लँडिंग होतो. सर्व एअर इंडियाचे विमानं आहेत. मित्रांनो आता एक विमान येईल लँडिंगसाठी. बघा किती जवळून पाहायला मिळेल. हे बघा एका पाठोपाठ एक लाईन लागली आहे. सर्वच ठिकाणी मित्रांनो लाईन लावायला लागते. हा बघा लँडिंग होतं आहे आता. चला चला चला.
फास्ट मित्रांनो चालतात विमानं इथे. व्हिडिओमध्ये उलटून स्लो वाटतं पण भरपूर स्पीडला असतात. मित्रांनो भरपूर आवाज येतो इथे विमानांचा आणि एकदम जवळून आपल्याला इथे विमानं पाहायला मिळतात. एअर इंडिया, परत इंडिगो, सर्व इंटरनॅशनल विमानतळ आहे हा. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मुंबईमधला. हे सर्व कुर्ला जरीमारी हिलपासून हे सर्व पाहू शकता तुम्ही. ही जरीमारी हिल आहे या एरियाचं नाव कुर्ल्यामध्ये. आणि इथे सर्व अशी जवळून एकदम विमानं पाहायला मिळतात. आपल्या गावी मित्रांनो विमान एकदम मुंगीसारखं दिसतं पण इथून एकदम जवळून म्हणजे आपण गाडी कशी बघतो रोडला तसं सेम एकदम जवळून दिसतं. हे पाहू शकता. हे बघा. भरपूर जवळून आपल्याला इथे विमान पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टची ही बॅक साईड आहे. इथून सर्व विमान टेक ऑफ आणि लँडिंग इथूनच होते या ठिकाणापासून म्हणजेच कुर्ल्यामध्ये हिल जरीमारी हिलपासून हे सर्व आपल्याला पाहायला मिळते. आपण आता इथे आलो आहे. हे पाहू शकता ही बॉर्डर आहे पूर्णपणे. चला पहिल्यांदाच असा एक्सपिरियन्स मिळतोय मित्रांनो. तुम्ही नक्की या इथे. अजून तुम्हाला काय काय मी शूट घेऊन दाखवतो मस्त मस्त. हे बघा कसे जातात जवळून. सर्व इथं विमानं दिसतात. हे एका पाठोपाठ एक विमानं इथे लागलेली असतात. या साईडून टेक ऑफ होतात. ही धावपट्टी आहे या साईडला. हे पाहू शकता तुम्ही पूर्ण धावपट्टी आहे आणि इथूनच सर्व विमानं लँड होतात, टेक ऑफ होतात. हे पाहू शकता एका पाठोपाठ एक येतात इथून विमानं. हा सर्व छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मित्रांनो. हे बघा एवढ्या जवळून हा विस्ताराचा विमान आहे. पाहू शकता. हो भाई साहेब एवढ्या जवळून पहिल्यांदाच विमान बघतोय मित्रांनो. हे बघा ओ कडक. खूप छान मित्रांनो. मस्तपैकी पाहायला मिळतो व्ह्यू. मित्रांनो आता एक विमानाची लँडिंग होईल. तुम्ही बघा किती जवळून पाहायला मिळतो. आता जस्ट काही सेकंदामध्ये एक विमान येईल लँड होण्यासाठी. हे सर्व विमानं मित्रांनो टेक ऑफसाठी आले. आता लँडिंग बघा फक्त तुम्ही. एवढा स्पीडला येतो ना मित्रांनो की डोळ्याची पाप. हा बघा ओ भाई साहेब कडक. हा बघा कसा लँड होतो विमान. आता हे सर्व विमानं टेक ऑफ होतील. तर मित्रांनो भरपूर जवळून विमान जातो. तुम्ही पाहू शकता आता जाईल वरून. बघा हा बघा. मित्रांनो इकडच्या लोकांना सवय झाली जवळून बघायची विमान. इथून एकदम जवळून जातो म्हणून आपण जेव्हा विमान इथे बघायला येतो ना तर सर्व लोक आपल्याकडे बघतात. कारण इथे रोज बघतात. ते रोजचं झालं आहे त्यांचं. आपण अवकाळी बघतो म्हणजे आपल्या गावाकडे भरपूर छोट्या प्रमाणात म्हणजे खूपच मुंगीसारखा विमान दिसतो पण इथे एकदम जवळून दिसतो. हे पाहू शकता तुम्ही. आता परत एकदा आता येईल विमान थोड्याच वेळात लँड होण्यासाठी. भरपूर आवाज असतो मित्रांनो इथे विमानांचा. हा एरिया आहे जरीमारी हिल कुर्ल्यामध्ये. तर बघा तुम्ही किती जवळून विमान जाणार. डोक्यावरून विमान जातो अक्षरशः डोक्यावरून मित्रांनो इथे. आता येईल इथून विमान. या झाडावरूनच जातो. आला हा बघा किती जवळून जातोय बघा. बघितलं मित्रांनो भरपूर जवळून इथे विमान जातो. म्हणजे ज्यांचं विमानात बसायचं स्वप्न पूर्ण नाही होत पण अर्धं स्वप्न म्हणजे जवळून बघायचं स्वप्न इथे आल्यानंतर नक्कीच पूर्ण होतं. तर नक्की तुम्ही इथे विजिट करा. मी पूर्णपणे ॲड्रेस आणि कसं यायचं ते सांगतोय. इथून भरपूर जवळून विमान जातो. हा सर्व हे आहे कटरा. हे पाहू शकता तुम्ही. हा पूर्ण कटरा आहे इथे. हे बॉर्डर आहे विमानतळाची.
हे बघा मित्रांनो, आता येईल विमान डोक्यावरून. एकदम जवळून येतो, एकदम जवळून. असं वर केला ना तर असं विमान दिसतो डोक्याच्या वर. आता थोड्याच वेळात येईल. पूर्ण डोक्यावरून मित्रांनो विमान जातो. इकडून येतो या झाडाच्या इथून. हे पाहू शकता, हे पाहू शकता. हा पूर्ण एअरपोर्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ. हे बघा मित्रांनो, पोलीस आले हात लवायला. एवढी गर्दी होते विमान बघण्यासाठी. सर्व पर्यटक आलेत. हे बघा मित्रांनो, सर्व विमानं एकदम जवळून इथे दिसतात. हे पाहू शकता, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, विस्तारा, सर्व विमानं. आणि हा पूर्णपणे आपला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल एअरपोर्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे हा. हे पाहू शकता. आणि हा सनसेट आणि विमानं, किती छान व्ह्यू दिसतोय. एअर इंडिया एक्सप्रेसचा विमान हा समोरून आपण पाहतोय. हा पूर्णपणे एअरपोर्टचा एरिया आहे. हे पाहू शकता. हे असे विमानं लँड होतात, टेक ऑफ होतात इथून. आणि रोड पाहू शकता. हा रोड एकही तुम्हाला इथे थोडासा म्हणजे मुंगी एवढा पण खड्डा दिसणार नाही, एवढा सुंदर आणि एकदम सपाट रोड आहे. हा पाहू शकता. हा विमान चालला आता टेक ऑफ करण्यासाठी. हा बघा, एअर इंडिया एक्सप्रेस. भरपूर मोठा विमान आहे मित्रांनो. चालला. हे बघा, असा विमान टेक ऑफ करतो. खूप फास्ट जातो विमान. आपल्याला वाटतो स्लो आहे. इथून भरपूर आवाज करतो. हा बघा, दुसरा आला लगेच इंडिगोचा. भरपूर जवळ विमानं इथे पाहायला मिळतात. एकामागे एक विमानं इथे लागलेली असतात. मित्रांनो, हा होता आपला विमानतळ बघण्याचा ब्लॉग. तुम्ही पाहिलात सर्वजणांनी. आणि खूप छान आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो इथून. सर्व विमानं, इंडिगो, परत वेगवेगळ्या ब्रँडची विमानं आपल्याला इथे लँड आणि टेक ऑफ करताना पाहायला मिळतात. तर हे नाज हॉटेल समोरूनच एक गल्ली आहे. ते सर्व काय मी तुम्हाला दाखवलं. तर तिथून आतमध्ये जायचं आणि जरीमारी हिल पॉईंटच हा मानला जातो एक. आणि भरपूर लोक येतात पाहायलासुद्धा. तर हा ब्लॉग तुम्हाला काय वाटला, कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, महत्त्वाची सूचना, इथे व्हिडिओ काढू नका, कारण पोलीस तिथे फिरत असतात, फाईन घेतात 1200 ते 1300 रुपये. मी लपून काढत होतो, पण 1 ते 2 जण माझ्या समोरच पकडले. तर व्हिडिओ जास्त काढू नका, पोलिसांसमोर लपून काढा यायचं असेल तर. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.